थांबणार आहोत, जाणार नाही आहोत. बिघडली त्याला कारणीभूत तुम्ही राहणार, आम्ही नाही, लक्षात ठेवा. आम्हाला अर्ध्या तासामध्ये रिपोर्ट सगळ्यांनी बोला. हार्दिक हार्दिक स्वागत करायचे आहे की एवढ्या 12 ते 15 किलोमीटर वरून लागतोय का, तर आम्ही यांना जागा दिल्या MIDC साठी. ही आम्ही चूक केली आणि त्या MIDCचा पाणी या आमच्या पाठी या लाईट गेली. तर आपण या मोर्चाला बहुसंख्येने मोठ्या याच्यामध्ये आपण सहकार्य केलं, पाठिंबा दर्शवला, त्याबद्दल आम्ही सोनगाववासी आपले खूप खूप आभारी आहोत. आणि आता जे अधिकारी आलेले आहेत, आपले आमदार साहेब आहेत, हुसेन दळवाई साहेब आहेत, अशोक जाधव साहेब, आमच्या पंचक्रोशीतील भाजपचे जे विनोद चाळके साहेब आहेत, गवळकर साहेब आहेत, सचिन चाळके आहेत. गेला खरोखर आज लावणीची सुरुवात व्हायला आणि यांचं दरवर्षी असतं की पाणी त्या वड्याला सोडायचं आणि सोनगाववाल्यांनी बघायचं, असं सर्रास चाललेलं आहे. 7 तारखेला आम्ही ह्या MIDCच्या अधिकाऱ्यांनी तिथं बोलवलं, त्यांनी पाहणी केलं, पण अजूनही त्यांनी काही रिपोर्ट दिले नाही. वारंवार आम्ही त्यांना सांगतो, त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही त्यांना मीटिंग लावायला सांगितलं की जेणेकरून हा मोर्चा इथे येऊ नये, की संबंधित ज्या काय असतील आपले प्रश्न, आमच्या थोडक्यात 3 मागण्या आहेत की जो MIDCच्या एसममधनं पाणी जो आमच्या ओढ्याला येतो तो आला नाही पाहिजे. आमच्या सोनगावला अजून 100 कंपन्या आहे ना, आमचं काही म्हणणं नाही, पण ते हे वारंवार होते, त्याच्यावर त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यायचं आणि संबंधीच्या कोण कंपन्या एसममध्ये जो काय सोडत असतील किंवा त्या नाल्याला सोडत असतील त्यांना क्लोजर नोटीस द्यावं. ह्या आमच्या रास्त मागण्या आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे की ह्या मागण्या सुटेपर्यंत आम्ही इथं आणणार नाही. आता तुम्ही पण एवढ्या मोठ्या संख्येने किंवा तुम्ही तुमच्यासारखे नेते मंडळी आम्हाला सपोर्ट करणार असेल तर आम्ही नक्कीच इथं आणणार. आमचं भले इथे प्राण जाऊ द्या, पण आम्ही इथनं आणणार नाही. तर असं CT पण त्यांनी आम्ही सोडलं नाही. मग पाणी गेलं कसं आणि पाणी आलं कसं? बरं सर्रास आता राजीव घाकडे कालची व्हिडिओ आहे, काल पण सेम असं होतं. एवढा मोर्चाचं हे करून सुद्धा जर वारंवार हे होत असेल तर साहेब तुम्ही पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आता धडकावून सांगा, तुम्ही आमच्या आमदार आहात, तुम्ही साहेब आमच्या आमदार आहात, खासदार आहात, माजी खासदार आहात, हे पंचक्रोशीचे कार्यकर्ते आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सोनगाववाल्यांनी किती त्रास करायचा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. जबाबदारी निश्चित करून भरपाई द्या. कोण नाही महसूलचं कोण आले? हा मस्ती आली काय सर्वांना? मस्ती आली? जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलं ना, पोलिसांच्या अडवणुकीनं असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा, त्यात चुकीचं काय? असं काय ह्याला बंद करा त्याला बंद करा, हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाही आहे. चुकीचं काय? तुम्ही का नाही ऑर्डर द्या, तुम्ही का नाही बंद करा? तुम्हाला अधिकार आहे तो. नाही सर, ऑथॉरिटी नसते, वरतून अप्रुव्हल असते. कोण ठरवतं? हेड ऑफिस अप्रुव्हल असते. कोण हेड ऑफिसमध्ये कोण आहे? म्हणजे कुठे हेड ऑफिस? सायनला आहे सर. हां सायनला ते ठरवतात. मग तुम्ही इथे काय करता? रिपोर्ट करतो आपण. जे रिपोर्ट केलाय ना. हो सर. तर इतके दिवस झाले सतत लोक हे करतात, हे काय बरोबर आहे का? सर मान्य सर, पण आपण जे आपलं अखत्यारीत आहे ते काम आपण तेव्हाच केलेलं आहे, सॅम्पलिंग केलं आहे आणि अजूनही त्याच्यावर साहेबांना पण त्या दिवशी सांगितलं, मीटिंगला आले होते, तर त्याच्या पुढे जाऊन आपण आणखी खोलवर जाऊन तिथे तपासणी करतोय
ते थोडासा त्याला वेळ लागतो, इतकंच आहे. ते वेळ आपल्याला जो रिपोर्ट आल्यावर आपण थूक लावण्याचा धंदा तुमचा लोकांचा तुम्हाला किती दिवस लागतात सांगा मला. पाण्याची थूक लावण्याचा धंदा हो साहेब, परवा आपली मीटिंग झाली, सर्वांनी बोलला मीटिंग झाली त्या तुमच्या ज्या ए संपला जो तुम्हाला माहिती आहे कुठल्या त्यापैकी तुमचं म्हणणं आहे का 2 कंपन्यांवर कारवाई झाली, म्हणजे 2 कंपन्यांचं पाणी होतं. पण त्या साई पण त्या कंपन्यांचा आता प्रस्ताव पाठवलाय, पण त्याला आपल्याला खुरपूर करण्यासाठी साहेब परवाच्या मीटिंगला तुम्ही आम्हाला 2 कंपन्यांना सांगितलं की नाही, हो की नाही सांगा. मग आता थांबताय का? ऍक्शन करायला कंपनीवर होत आहे. तेच रिपोर्ट आला की आपण त्याच्यावर एक कंपनी म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या दिवशी काय म्हणतात की सोमवारला मला रिपोर्ट समजेल. एक मिनिट, सोमवारी रिपोर्ट समजेल असं सांगितलं होतं. थांबा ना, सोमवारी रिपोर्ट समजेल असं सांगितलं होतं ना. जी कोण कंपनी असेल तिथं सोमवारी आम्ही डिटेक्ट करून काहीतरी फायनल सांगू. आता मीडियावाले इथे आलेत ना, नाव सांगा. उघडा करू नका. सोमवार साहेब, आपण त्या दिवशी बोलणं झालं, तुम्ही सांगितलं शुक्रवार किंवा शनिवारी येईल, पण उगाच माझ्यावर हे नाही नको म्हणून तुम्ही सोमवारला हे करा. सोमवारला आम्ही देतो किंवा सोमवार मिळतील, पण साहेब आज दिवस गेला नाही, भेटेल मला ते पाठपुरावा. आता भेटेल ना, आम्ही इथे बसून राहायचं का? आम्ही बसून राहतो. आज भेटेल ना, आम्ही तोपर्यंत इथे थांबणार. आपण निवेदन देऊया. सोमवारी तुम्ही सांगितलं आज सोमवार आहे. संपला नाही, तुम्ही बोलत नाही हो. आणि आज हा दिवस आला, तुमच्यावर फटके पडले ना की वरिष्ठ बरोबर येतील इथं. तुमच्यावर तोंड पडायला पाहिजे, तेव्हा वरिष्ठ बरोबर येतील. एक मिनिट, निवेदन द्यायचं नाही, त्यांनी नावं मेल करू दे ना मॅडम. एक मिनिट. सोनगाव चे जे ग्रामस्थ आहेत ते इकडे चिपळूणमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या ऑफिसमध्ये ते जमा झालेले आहेत आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण त्या लोकांना पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे. त्यांना विकत आणून पिण्याचं पाणी इथे प्यायला लागतंय आणि ज्यांना परवडतं ते लोक आणतात, बाकीचे लोक तर तेच खराब पाणी पितात. दुर्दैव असं आहे की तिकडे उद्योग मंत्री हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असून असं चाललेलं आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्री हे देखील आपल्या जिल्ह्यात आहेत. ते भले ते तिकडचे ते सोन गावाचे आमदार नसतील तरी ते खेडमध्ये येतं, ते त्यांच्या आजूबाजूच्या अखत्यारीत येतं. तर 2 मंत्री रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये केंद्रामध्ये त्यांची सरकार, राज्यात त्यांची सरकार हे मौन पाळून आहेत. हे अजिबात त्या कंपन्यांबाबत काहीच बोलत नाही, लोकांच्या हिताबाबत काहीच बोलत नाही. परत करताय ना. त्यानंतर प्रदूषण मंडळ हे सिद्धेश कदमांकडे असून देखील जर असं होत असेल त्यानंतर म्हणजे हे खूपच दुर्दैवी आहे. म्हणजे कोकणातली 3 प्रमुख मंडळी असून कोकणातल्या माणसांना, सोनगावमधल्या लोकांना हे रडायला म्हणजे त्यांना हे त्रास होतोय, हे अतिशय चुकीचं आहे. तिकडचे स्थानिक आमदार भास्कर जाधव साहेब आले, त्यांनी देखील या पाठिंबा दिला, पण हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कोकणामध्ये म्हणजे बेकार आहे की आपला मराठी माणूस ह्याच्यामध्ये मरतो, ह्याच्यात आपला कोकणी माणूस मरतो. हे अतिशय खराब गोष्ट आहे. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.